तिकडे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। बीडमधील मोर्चा दरम्यान बोलताना हिवाळी अधिवेशनापर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर विधान भवनाला घेराव घालू असा इशाराच आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत असल्याचं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। शिवसेना शिंदे गट आहेत, त्या गटामध्ये तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये सोबत आहात मित्र पक्ष म्हणून, तरी शिंदे साहेबांसोबत तुमचं काय बोलणं झालं याविषयी? एक मिनटं, आम्ही इलेक्शनची युती इलेक्शन पुरती असते, म्हणजे हे काही कायमचं नातं नसतं, हे तात्पुरतं इलेक्शनमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिप असते। त्यामुळे हे काही पत्रकार तुम्ही मंडळी म्हणतात तसं काही नाही आहे। आमच्या इलेक्शनमध्ये युती होती, इलेक्शन संपलं। बरं, आता मध्यंतरी काही चर्चा वगैरे झाली त्यांच्यासोबत या विषयावर? आम्ही जेव्हा मुंबईमध्ये मोर्चा काढला तेव्हा आम्ही मोर्चाचं निवेदन उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या तर्फे त्यांनी ते निवेदन स्वीकारलं। तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर आहात, तुम्ही काळजी करू नका, अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं 59 जातीचं प्रतिनिधित्व करून आज तुम्ही गावखेड्यामध्ये फिरतायत, मात्र जे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, हे आपली भूमिका अद्याप उपकरणीकरणाबाबत स्पष्ट करत नाहीत, याकडे कसं बघता? नाही, रामदास आठवले तर उपवर्गीकरणात पाठिंबा दिला आहे त्यांचा, तर त्यांनी स्पष्ट केलेली आहे। फक्त प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका अजूनही ओपन केली नाही, परंतु आज समाजाची भूमिका स्पष्ट झालेली की या 59 जातींचा उपवर्गीकरणाला विरोध आहे आणि त्यामुळंच आज एवढ्या मोठ्या संख्येनं, काल जर तुम्ही नांदेडला आला असतात तर जवळपास 2 लाखाचा मोर्चा होता। नांदेडमध्ये असा मोर्चा आत्तापर्यंत झाला नाही असं लोकांचं मत होतं। त्यामुळे प्रचंड उत्स्फूर्त जन आक्रोश आहे असं माझं म्हणणं आहे। निश्चित साहेब, सरकारला तुम्ही काय अल्टिमेटम देता या उपवर्गीकरणाबाबत? बघा, हे मोर्चे आता जिल्ह्यावर प्रथम आम्ही काढतोय। काही ठिकाणीच आता हे तालुका प्लेसवर निघालेले आहेत, पण आधी जिल्ह्यावरती निघतील, त्यानंतर तालुका प्लेसवर निघेल आणि डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या मोर्चामधून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला जाईल। लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाईल आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनाला आम्ही या विधानसभेला घेराव घालणार आहोत आणि त्यानंतर जे काही होईल ती सरकारची जबाबदारी असेल। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड।